स्टार्ट करतो. ओके. खऱ्या अर्थाने आज भेटण्याचा उद्देश असा होता, सर्व ताईंना एकदा समजून सांगतो की थोडंसं लेट झालो आपण, पण काही हरकत नाही. ही तुमची डिमांड होती म्हणून आपण ऑड बॅचमध्ये आलो. ऑड बॅचमध्ये येण्याचा उद्देश असा होता की 1 मेला ऑलरेडी बॅच सुरू झाली आहे. मी मेसेज टाकला की मेसेज बघत नाही आणि नंतर मला खूप सारे मेसेज येतात की प्लीज आम्हाला व्हिडिओ द्या, प्लीज आम्हाला लिंक द्या, प्लीज आम्हाला टीचर ट्रेनिंग करायचं आहे, आणि बघत नाही. ही थोडीशी मिस कम्युनिकेशनची जी आहे ती आहे सिच्युएशन. पण काही हरकत नाही, मी प्रत्येकाला नाही बोलू शकत, कारण माझी पण ड्युटीची धावपळ असते आणि मग मी तुम्हाला जे पाठवायचं ते पाठवत असतो. पण ठीक आहे, हजीर तो वजीर, जो जितावो सिकंदर, या तत्वानुसार पुढे जाऊया. इकडे लक्ष द्या. अ, कदाचित मी तुम्हाला सर्वांना प्रयत्न केला असेल. लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर या एक एक लेवल असते आपली. ती तुम्हाला खऱ्या अर्थाने एक मार्केटिंग लेवल आहे. मी असं पण सांगेल, खऱ्या अर्थाने ही खऱ्या अर्थाने मार्केटिंग लेवल असते की तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांपर्यंत जर जायचं असेल, हजारो विद्यार्थ्यांपर्यंत जर तुम्हाला अबॅकस इंट्रोडक्शन करायचं असेल, तुम्हाला वाटलं की मी टीचर आहे, मी जगाला कसं प्रूव्ह करू, तर याच्यासाठी मी खर्च काय करावा? काहीच खर्च नाही करायचा कुठलंही. तुम्हाला आपण कधीही असं कोणाला सांगत नाही की मोठं ऑफिस टाका, सेंटर टाका, 2 लाख रुपये खर्च करा, 50, 60, 1 लाख रुपये भरून फ्रँचायझीज घ्या, पुन्हा परत संस्थेला रॉयल्टी द्या. हा एक सर्व बिझनेस मॉडेल असतो. हा कोणाला तरी पैसे कमवण्याचा एक उद्देशाने एक प्रायव्हेट लिमिटेड स्थापलेली असते आणि त्याच्यासाठीचा हा प्रपंच असतो खऱ्या अर्थाने. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जिथं आहात आहेत त्या कंडिशनमध्ये, तुमचं नेम आणि फेम आणि तुमचं एज्युकेशन मधलं काम मोठं करण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आपला ब्रेन ट्रेन एज्युकेशन इज द एनजीओ. आणि या एनजीओच्या मार्फत तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट अंतर्गत तुम्ही जे शिकलेला आहात त्याच्यामध्ये एक स्किल डेव्हलप व्हावं तुमचं. पुन्हा परत तुम्ही जे काही तुमचं एज्युकेशन असेल ते त्याच्यामध्ये अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब सारखे स्किल्स तुम्ही डेव्हलप व्हावेत आणि तुम्ही जगाच्या पाठीवर मोठ्या लेवलला काम तुम्हाला करता यावं, त्याच्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म आपण देतो. आणि त्याच्यामध्ये खास करून लेवल 0 सिनियर आणि ज्युनियर ह्या लेवल तुम्ही काही नसताना पण कसा शिकवता येतात याच्यासाठी आपण एक लेवल 0चा एक अप्रोच पहिल्या इंट्रोडक्शन तरी एका वीकमध्ये तुम्हाला हे शिकवतो. आता तुम्ही ऑड बॅच मध्ये म्हणजे असं होतं की आपण एक मेला बॅच सुरू केली, पण खूप जणांचे म्हणजे आता इथं जे हजर आहेत त्याच्यापेक्षा 6 पटीने मला मला खूप मेसेज आले. आणि म्हणून मी एक प्रपंच केला की बाबा चला या सर्व ताईंचं एक समाधान व्हावं, म्हणून त्यांना एक बॅच मध्ये आणावं. आणि आपण आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला उद्यापासून आम्ही रेग्युलर बॅचला डिव्हिजन शिकवणार आहे. पण तुम्हाला पुन्हा परत तुमच्यावर अन्याय व्हायला नको, मग तुम्ही परत वाट बघणार, मग परत कुठेतरी मार्केटमध्ये सर्च करणार आणि विनाकारण 50-50 हजार रुपये कुठेतरी भरून फ्रँचायझीज घेणार. मग ती माझ्याकडनं चूक व्हायला नको म्हणून मी प्रयत्न करत होतो की तुम्हाला कुठेतरी एक बॅचमध्ये आणावं आणि तुम्हाला ब्रेन ट्रेन बरोबर कुठेतरी सामील करून घ्यावं. हा उद्देश होता, बाकी काही नाही. पण ठीक आहे, तुम्ही आलात. तुम्हाला मी कुठेतरी एक ग्रुपची लिंक दिली असेल, तो मेसेज जर तुम्ही प्रामाणिकपणे शांततेत वाचला तर तुम्हाला 60% डाऊट कमी होतील. आणि मग पुन्हा परत मी तुम्हाला 9 दिवसाचे लेक्चर्स पाठवले होते, व्हिडिओज पाठवले होते. आता जसा जसा कर्मधर्म सिद्धांत त्याच्याकडे, आता पुन्हा परत वेळ नाही आपल्याला. त्यासाठी 2-3 दिवस आपण लेट झालो. मी म्हणतो मी लेट झालो, पण काही तर इतक्या भयानक लेट असतील की त्या पुन्हा परत पुढच्या 1 महिन्यात पण बघणार नाही. तो कर्मधर्म ज्याचा जसा कर्म सिद्धांत ज्याच्याकडे. पण पुन्हा परत आज एक कन्क्लुजन व्हावं, एक कुठेतरी त्या गोष्टीला पुन्हा परत माझ्याकडनं स्टॉप व्हावा. पुन्हा परत वैयक्तिक मेसेज नाही, मी मला माझ्याकडनं जे जे देता आलं ते दिलं, फक्त ग्रुपमध्ये बोलेल. आजपर्यंत जे काय झालं असेल ते झालं असेल. पण पुन्हा परत कन्क्लुजन व्हावं. आणि जर तुम्ही आजपर्यंत किंवा उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत जी काही तुमची तयारी झाली असेल आणि त्या तयारीबरोबर जर तुम्हाला पुढे मूव्ह व्हायचं असेल, म्हणून आज कन्क्लुजनसाठी मी तुम्हाला भेटलो. कारण आम्हाला ज्या ज्या आता इथं अश्विनी ताई आहे, त्याच्यानंतर साधना ताई आहे किंवा रंजना ताई आहे किंवा आमच्या श्वेता ताई आहेत किंवा अजून मला वाटतं 2-3 ताई मला या सर्व सिनियर ताई भेटतात. यांचं लेवल 4चं ऑलरेडी ट्रेनिंग झालंय. यांना काही जणांचं ॲडव्हान्स मल्टिप्लिकेशनचे व्हिडिओ च्या माध्यमातून, काही आता रंजनाताई
म्हणतात ना की पंढरपूरची वारी एकादशी आली म्हणून त्यांना अचानक लक्षात आलं की चला वारीत जरा आज कुठलं जेवण आहे, भेळबत्ता आहे का नाश्त्याला का शिरापुरीचं जेवण आहे, म्हणून त्या आल्या. वारी आहे, वारीत ताई येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तसं सविता ताई खूप दिवसानंतर आल्या. सांगण्याचा अर्थ असा आहे, अशा वारीला तुम्ही पण येऊ शकतात नंतर. पण ती वारी खऱ्या नामस्मरणाची असली पाहिजे, म्हणजे सातत्यबद्ध असली पाहिजे, सातत्यबद्ध प्रॅक्टिस केली पाहिजे. तर जर आपण म्हटलं की जर तुम्ही लेवल 4च्या एक्झाम पेपरमध्ये जर लिहिलं असेल की मुलांनी रोज प्रॅक्टिस का करावी, तसं शिक्षकांनी पण रोज प्रॅक्टिस केली, न कळत 10 मिनिट जरी दिले तरी जगाचं कल्याण नंतर होईल. पण पहिले स्वतःचं तर कल्याण झालं पाहिजे, स्वतःची तर मनशांती झाली पाहिजे, स्वतःचं तर ब्रेन डेव्हलप झालं पाहिजे, स्वतःला त्याचे फायदे दिसले पाहिजे. श्वेताताई बरोबर आहे की नाही? जेव्हा मी दुसऱ्याला सांगतो की चहा पिणं बंद झाली पाहिजे, मी माझ्याकडे गुरुमंत्र आहे, मी चहा बंद कसं करायचं, माझ्याकडे या, मी तुम्हाला सल्ला देईल. पण पहिले आधी मीच चहा बंद केली पाहिजे, माझ्यावरच माझा कंट्रोल असला पाहिजे, तर मी जगाला सल्ला देऊ शकतो. आणि म्हणून अभ्याकाचं पण तसं आहे की आपल्या जेवढ्या टीचर्स असतील किंवा ताई लोक असतील, यांनी पण न कळत 5 मिनिटं प्रॅक्टिस केली पाहिजे. रंजनाताई, जेव्हा तुम्ही न कळत, मी असं इथपर्यंत तुम्हाला ट्रेनिंगमध्ये उदाहरणं दिलेत, तुम्ही आता झोपल्याने कदाचित उद्या जाऊन चंद्रावर उठल्या, होऊ शकतं. या जगामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल, काहीही होऊ शकतं. उद्या कदाचित आपण डायरेक्ट चंद्रावर गेलो, परग्रहावर गेलो, तरी सुद्धा तिथं उठल्यानंतर 24 तासामध्ये माझ्या शेड्यूलमध्ये 10 मिनिट मी साठी, वेदिक मॅथसाठी जे काही शिकत असेल त्याच्यासाठी शेड्यूलमध्ये माझं 10 मिनिट ठरलेलं आहे. जर तुमचा प्रवास असेल, मला 1,000 विद्यार्थ्यांना शिकवायचं, 1,00,000 पब्लिक पर्यंत मला माझं हे अबॅकस पोचवायचंय, पुण्यामध्ये असाल, अमरावतीत असाल, नाशिकमध्ये असाल, बीडमध्ये असाल, तुम्ही जिथं कुठं असाल, सुरतला असाल, तर मला बियॉन्ड द बॉर्डर जायचं, मोठ्या लेवलला स्केलला काम करायचं. हे जर हे हे ना, मी जर कुठल्या तरी एका प्रेझेंटेशनमध्ये कुठल्या तरी मोटिवेटर म्हणून एक अजून 5-10 हजार रुपये फी घेऊन जर बोलले असताना, तुम्ही म्हटलं असं खूप भारी आहे बरं का, आणि लोक भरतात, पे करतात, ऐकतात, पे करतात आणि करतात कामं. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे या लेव्हलला अप्रोचला जर घेऊन जायचं असेल, तर न कळत रोजच्या रोज ही प्रॅक्टिस झाली पाहिजे. हे सर्वांसाठी आहे. इथं पण 2-3 प्रकारच्या ताई आहेत. आधीच्या सिनियर पण ताई आहेत, आता लिंक अवेलेबल झाली तर सर्व जॉईंट होतात, त्यात काही वाद नाही. पण याच्यामध्ये खास करून आता मी टार्गेटिंग करतो त्या 2-3 ताईंसाठी आजचा क्लास होता असं समजून. बाकीच्या तुम्ही ताई आल्यात, पंढरपूरच्या वारीला आल्यात, जे काय आज शिरापुरीचं जेवण होतं ते आपण ग्रहण केलं, त्याबद्दल पुन्हा परत सर्वांना आभार. पण ह्या 2-3 ताई आहेत, शिल्पाताई, तुमचं माझ्याकडे जे पेंडिंग असेल ते मी आज रात्री किंवा उद्या करतो. ओके, आय नो. ओके. पण 2-3 ताई आहेत, त्यांना टार्गेटिंग करून त्यांना त्यांच्यासाठी काय आजची मेजवानी होती ती आपण पुढे जाऊया. ओके ना? तर मला वाटतं माझ्यासमोर ज्या 2-3 ताई दिसत आहेत त्याच्यातल्या किरण ताई दिसत आहेत मला, त्याच्यानंतर मीनाक्षी ताई दिसत आहेत, आणि त्याच्यानंतर मयुरी ताई दिसत आहेत, आणि अंबिका बनेताई दिसत आहेत. म्हणजे 1, 2, 3 अंबिका बनेताई, सोनाली लबडेताई आणि ऋषालीताई येतात अधूनमधून. डोक्यावर तुळस घेतली का त्यांच्या अंगात वारी येते म्हणून येतात त्या कधी कधी. ओके. अ, तर अशा 1, 2, 3, 4 आणि या 5 ताई मला दिसत आहेत. ओके ना? अंगात तर आलंच पाहिजे, अंगात असलं पण पाहिजे. अंगात म्हणजे मसोबा नाही आला पाहिजे, मरियाई नाही आली पाहिजे. अंगात एज्युकेशन फील्डमध्ये जर काम करायचं असेल तर ज्योतिबा फुले आले पाहिजेत, बाबासाहेब आंबेडकर आले पाहिजे. स्वतःचं साम्राज्य तयार करायचं असेल तर शिवाजी महाराज आले पाहिजे. विद्वत्ता जागृत करायचे असेल कधीतरी न्यूटन आला पाहिजे, कधीतरी होमी बाबा आले पाहिजे. हे जर येत गेले तर खरं म्हणेल मी, खरं देश हा महासत्ता बनेल. आणि जर अजून पण अंगात जर मरियाई येत असेल तर या देशाचा सत्यानाश होईल. ते काही नाही, तुम्ही नाही केलं तरी सत्यानाश होईल. हा, पण असे जर विद्वान कोणीतरी येत गेले अंगामध्ये, आणि जर आपण त्या वारकरीत म्हणजे खऱ्या त्या पंथाचे आपण झालो, तर ब्रेन ट्रेनचा जो उद्देश आहे किंवा आपण ब्रेन ट्रेनचा जी काही आपण ग्रुपचा जो काही स्थापनेचा उद्देश आहे, त्याच्याकडे आपण जरूर जाऊ, असं माझं मत आहे. सो या 5 ताईंसाठी मी परत एकदा सांगतो, एकदा विचारून घेतो, कारण पुन्हा पुन्हा परत लिंक तुटते. किरण ताई, तुम्हाला
8-10 दिवसाचे व्हिडिओ भेटलेत प्रामाणिकपणे, येस किंवा नो, थोडासा फटाफट सर्व सांगा मला, म्हणजे मला पुढे जाता येईल. भेटलेत, तुम्ही बघितले का प्रामाणिकपणे? माईक ऑन करा आणि मला पुढे जाता येईल. कारण मला पुढचं स्टेज सेट करायचं आहे, की तुम्हाला नेमकं काय द्यायचं आहे मला असं पुढचं. प्लीज किरणताई, थोडंसं लवकर प्लीज, जसं आहे तसं माईक ऑन करा आणि पुढे जाऊ द्या मला प्लीज. किरणताई, एवढा वेळ लागत असेल तर मीनाक्षीताई, तुम्हाला 8-10 दिवसाचे व्हिडिओ भेटले, प्रामाणिकपणे बघितले, कुठपर्यंत आलात तुम्ही सांगा जरा लवकर. हा, बघितले सर. समजले सर्व? नुसती मान न खालू, तोंडाने बोला. हा. ठीक आहे, समज. बघितले? हो. किती जणांवर प्रॅक्टिस हो. केली ते शिकवण्यासाठी? माझा पुढचा घरात प्रश्न असतो. हा. मुलाबरोबर, मुलाबरोबर. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. मयुरीताई, बघितले तुम्ही? मयुरीताई, सर, बघितले बघितले. तुम्ही वापिवून येत ना मयुरीताई? नाही सर, US ला असते मी. तुम्ही US ला असतात, ठीक आहे, काय हरकत नाही. हम्म. किरणताई, तुम्ही बघितले? येस सर. येस सर. बघितले तुम्ही बघितलं. प्रामाणिकपणे? हो किती सर. जणांवर ते अप्लाय करून बघितलं? ते ट्युशनचे मुलं येतात त्यांना थोडं थोडं सांगते सर. थोडं थोडंच का सांगतात? मनमोकळं का नाही सांगत? थोडं थोडं का? अख्खं मनमोकळं सांगा ना, जे एवढं सांगायचं तेवढं. लगेच त्याच्यातले ते या रविवारीला 10 ऍडमिशन झाले असते मनमोकळं सांगितलं तर. लगेच ते मध्ये दोन शिकायचे. तीन जण येतो म्हणाले ते. ओके. ओके, ठीक आहे. अंबिकाताई, काय परिस्थिती तुमची? अंबिकाताई. मी व्हिडिओ बघितलेत सर, आणि मी हा. पण मुलांना शिकवते घरी असं. तुम्ही कुठून आहेत बनेताई? परत सांगा एकदा. कल्याण. कल्याण, ठीक आहे. हो. ओके. सोनालीताई, फ्रॉम, आणि बघितले आणि काय कोणाला शिकवलं? सोनालीताई, माईक ऑन करा. माईक ऑन करा प्लीज, प्लीज प्लीज प्लीज. प्लीज माईक ऑन करा. थोडंसं हे आपण टेक्नॉसॉव्ही झालो पाहिजे. माईक ऑन करणं, बंद करणं, जेव्हा गरज आहे तेव्हा व्यवस्थित कॅमेरा ठेवणं, रोटेशन करणं. सोनालीताई, माईक ऑन करा प्लीज, प्लीज प्लीज. ठीक आहे, त्यांचा माईक जेव्हा ऑन होईल तेव्हा त्या बोलतील. प्लीज इकडे लक्ष द्या आता. इकडे लक्ष द्या सर्वजण. लेवल 0, सिनियर आणि 2 प्रकार असे असतात, इकडे लक्ष द्या. की आपल्याकडे येणारे विद्यार्थी किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे विद्यार्थी हे एकदम बेसिक असू शकतात, म्हणजे बेसिक स्टँडर्डमध्ये असू शकतात. नर्सरी, सिनियर, फर्स्ट, सेकंड असे असू शकतात, सेकंड लेवलपर्यंत. इकडे लक्ष द्या. नंतर आपल्याकडे कॉन्टॅक्टमध्ये येणारे विद्यार्थी सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड किंवा 8 स्टँडर्डचे पण असू शकतात. मग या विद्यार्थ्यांचा जो काही ते रेग्युलर काय करायला करिक्युलम असतो, बोला. मोबाईल. ठीक आहे, सोनालीताई, तुम्ही रेंजमध्ये याल नंतर निवांत, जेव्हा तुम्ही रेंजमध्ये असाल तेव्हा बोला. इकडे लक्ष द्या. आपल्याकडे हे दोघं विद्यार्थी येतात, तर दोघं विद्यार्थ्यांना फरक काय, प्लीज इकडे लक्ष द्या. लहान मुलांना हात धरून चालवायला शिकवावं लागतं आपल्याला. आणि थोडे मोठे मुलं असतात, त्यांना शिंगधारी प्राणी मी म्हणतो. त्यांना थोडी अक्कलीचे दाढे आलेले असतात, तो स्वतःची अक्कल चालवतात, थोडासा बेसिक अवेअरनेस झालेला असतो, मॅथमॅटिक मधले नंबर्स माहिती असतात. मग त्यांना शिकवायला सोपं जातं. आणि मार्केटमधलं पण मी तुम्हाला सांगतो, खूप सारे लोक गवगवा करतात की लेवल 0च्या काही जण 1 लेवल करतात, 2 लेवल करतात, 3 लेवल करतात, काही जण 2-2 पुस्तकं करतात, काही जण त्याच्यातच एक एक दीड दीड वर्ष घालवतात लेवल 0 मध्ये. इकडे लक्ष द्या. म्हणजेच काय, की बीट्स, इथलीची थेरी आहे अबॅकस मधली, की बीट्स वरून नंबर माहीत झाला पाहिजे, नंबरवरून बीट्स व्हिज्युअलाइज झाला पाहिजे. व्हिज्युअलाइज थेरी, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, टू. टू म्हटलं तर काय असला पाहिजे? मी जर मला फिंगरवर असेल तर मला टू असा दिसला पाहिजे राईट हँडमध्ये. आणि जर मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं सांगितलं, तर हा माझ्याकडे समोर युनिट रॉड आहे, युनिट रॉड मला दिसतोय, त्याला आडवी लाईन आन्सर लाईन आहे. इकडे लक्ष द्या. व्हिज्युअलाइज पॅटर्न. उभा माझ्यासमोर हा माझा उजवा डोळा आहे, या उजव्या डोळ्यासमोर एक उभी लाईन आहे आणि एक आडवी लाईन आहे. ही आडवी लाईन इज द आन्सर लाईन, आणि या आन्सर लाईनच्या वरती एक 5चा बीट्स असतो, तो आन्सर लाईन पेक्षा लांब आहे. आणि खाली 4 बीट्स असतात, 1 2 3 4. त्यातले 2 बीट्स माझ्या आन्सर लाईनला टच आहेत. दिस इज द आन्सर, इज द टू.
इकडे लक्षात, दिस इज व्हिज्युअलायझेशन. हा 2 आहे. मी पुन्हा परत सांगितलं की +5, आणि +5 म्हटलं की जो वरचा बीट आहे तो पुन्हा परत त्या आन्सर लाईन जवळ आला पाहिजे, आणि दिस इज आन्सर इज द 7. कारण आधी 2 होतं, आता त्याच्यामध्ये 5 बीट झालं. मला 7 आकड्यात नकोय. मला आपल्या करिक्युलम नुसार जे काही आपण स्कूल लेवलला जातो तसं नकोय. मग 2 अधिक आवाज 5 कटत आहे. 7 होतात. 2 + 5 इज द 7 होतात. मला तसं नकोय. इथं अबॅकस सर आवाज सिस्टम. कटत आहे मध्ये. हॅलो. आवाज कटत आहे मध्ये मध्ये. कोणाला प्रॉब्लेम आहे मला तेवढं सांगा ना, किरण कोणाच्या. बायस्कर, किरण बाय हा. अमरावती, किरण बायस्कर. ओके, ठीक आहे. किरण ताई बोलतो. अजून कोणाला माझा आवाज डाऊट आहे का माझ्या आवाजाबद्दल? हा, किरण ताई तुम्ही रेंजमध्ये या, काही हरकत नाही. कारण मी प्रयत्न करत असतो, मी जेव्हाच क्लास घेतो, मी कुठलाही, मला मोबाईलवर क्लासेस घेता येत नाही. माझं विकनेस सांगतो. आणि मी माझं नेटवर्क नसेल तर मी कधीच क्लास घेत नाही, मी सोडून देतो, त्या दिवशी ड्रॉप घेतो. परत एकदा सांगतो, मी माझ्याकडे अनलिमिटेड 200 MBPS 3 राउटर वापरतो घरामध्ये. म्हणजे म्हणजे करत परत क्लिअर सांगतो, मी कुठेही कोपऱ्यात गेलो तर मला फुल रेंज लागते, तरच मी काम करतो, नाही तर अदरवाईज विड्रॉल करतो. माहिती म्हणून सांगतो. म्हणून माझ्या साईडला जर फुल इंटरनेट असेल, फुल माझ्याकडे नेटवर्क असेल, तरच मी क्लासमध्ये येतो. एक माहिती म्हणून सांगतो. म्हणून तुम्हाला तुमच्या साईडला जर लोड असेल किंवा अनवॉन्टेड काही ॲप्लिकेशन सुरू असतील, किंवा आपण प्रयत्न करायचा की नेट, आता हे पण मी तुम्हाला त्या निमित्ताने सांगेल की कमीत कमी घरी तुम्ही नेटवर्क करताना एक वेळ तो मॅड बॉक्सला केबल नाही वापरली तरी चालेल, पण एक चांगलं नेटवर्क कनेक्शन घ्या. घरामध्ये 1-2 राउटर एक्सटेन्शन म्हणून वापरता येतात, एक्सटेंडर म्हणून. तर 1-2 राउटर चांगले स्ट्रॉंग लावा. म्हणजे जर तुम्ही आता एज्युकेशन फील्डमध्ये आला असाल, तो घरातला टीव्ही बंद झाला पाहिजे. आणि जर टीव्हीच वापरायचा असेल तर तुम्ही जे घरात राउटर वापरतात किंवा जे नेटवर्क कनेक्शन घेतात त्याच्यावर जे काही त्या टीव्हीचा तुम्हाला युटिलायझेशन करायचं असेल ते युटिलायझेशन केलं पाहिजे. म्हणजे कदाचित ते 300-400 रुपये वाचतात, त्याच्यातून आपण इकडे 200-250 रुपये टाकून चांगलं अनलिमिटेड फुल रेंज मधलं वायफाय वापरलं पाहिजे. मी जस्ट तुम्हाला सर्वांना सल्ला दिला. बाकी ते ऐकायचं की नाही ऐकायचं, का त्या मॅड बॉक्समध्येच राहायचं, ते तुमची चॉईस आहे. ओके. सो एक जस्ट विषय आला म्हणून सांगितलं. सो पुढे जाऊया. पार्ट होता की आपला लेवल 0 मध्ये काय असतं. लेवल 0 मध्ये प्लीज इकडे लक्षात आहे, सिलेबस काय हे सांगतोय. लहान लहान लेकरं असतात, आणि ह्या लहान लहान लेकरांना तुम्ही अबॅकस टूल काय आहे, हे इंट्रोडक्स केलं पाहिजे. तुम्ही ब्लॅक बोर्डवर त्यांना ड्रॉ करणं, काही नाही. अबॅकस टूल मी आयुष्यात मला वाटतं मी पण टीचर म्हणून कधी वापरलेलं नाही. तुमच्या समोर तर मी कधीच वापरलं नाही. मोठं 7 रॉड 13 रॉड अबॅकस टूल मी माझ्या व्हिडिओवर पण कधीतरी मी वापरतो, पण 90% मी वापरत नाही. बिकॉज ऑफ सिम्पल सिम्पल जी स्क्रीन शेअर करतो, तिच्यावर लाईन ड्रॉ करणं, त्याच्यात ड्रॉ करणं, याच्यात जास्त ब्रेनमध्ये जातं. हीच थेरी, सिम्पल सिम्पल थेरी, मुलांना ब्लॅकबोर्डवर त्यांना बोलवणं, त्यांना ड्रॉ करायला सांगणं, त्यांना बीट्स ओळखायला सांगणं, त्यांना बीट्स ड्रॉ करायला सांगणं, त्यांना नंबर ओळखणं, हे जर मुलांना क्विकली यायला लागलं, समजा त्यांना व्हिज्युअलाइज व्हायला लागलं, तर समजायचं लेवल 0 त्यांना यायला लागली. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? पण याला थोडंसं एक्सटेंड करू आपण, थोडं एक्सटेंड करू, की हे लहान लहान लेकरांना झालं छानपैकी, मग त्यांना आपल्याला काहीच द्यायचं नाही, अबॅकस टूल नाही, त्यांना छानपैकी सांगायचं मजेशीर की आता आपल्याला ऑलरेडी देवाने अबॅकस टूल दिलंय. आपलं ऑलरेडी त्याच्या सगट आपला जन्म झालाय, पण त्याला थोडंसं आपण सिम कार्ड जसं ऍक्टिव्ह करतो तसं अबॅकस टूल ऍक्टिव्ह करून घेऊया. मग त्यांना आपण एक ब्लॅकबोर्डवर मस्तपैकी ड्रॉ केला युनिट रॉड, आणि त्यांना सांगायचं सर्वजण राईट हँड वरती करा, तुम्ही पण करा सर्वजण. रंजनाताई थोडा स्विच ऑन ठेवा तुमचा ब्रेनचा, आणि राईट हँड वरती केला तर राईट हँड त्या त्या ब्लॅकबोर्डवर ठेवायला सांगितला, जसं मी पण तुम्हाला आता सांगितलं. आणि ठेवायला सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं की धिस इज अ ऍक्टिव्हायझेशन. फॉर एक्झाम्पल मी इथं तुम्हाला घेऊन जातो पुढे. ही संस्थेबद्दलची माहिती सर्व व्हिडिओ आहे, त्यांना परत परत बोलायची गरज नाही. विनाकारण तिथं कुठलाही वेळ वाया घालवायची गरज नाही. जसं तुम्हाला मी इथं घेऊन आलो, इथं कुठेतरी सांगितलं की आपण कुठल्या तरी रॉडवर हात ठेवला, आणि तुम्हाला लक्षात येईल की इथलं एक लेक्चर होतं ते, हा इथं 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 हे लेक्चर होतं.
ओके, या स्लाइडला आलो मी आणि थोडंसं मी इकडे तुम्हाला प्रयत्न करतो की मला थोडंसं सर्व तुम्ही दिसाल आणि मला प्रेझेंटेशन पण दाखवता येईल. एकच मिनिट सेटिंग करून घ्या तुम्ही. एकच मिनिट. ओके, सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या की हा राईट हँड आहे. हा राईट हँड आपला आपण या रॉडवर ठेवला आणि ह्या रॉडवर आपण ऍक्टिव्ह केला आणि लक्षात आलं की थम इज द 5 आणि लोअर बीट्स आर लोअर, म्हणजे जे काही आपले फोर फिंगर्स आहेत दे आर द लोअर बीट्स आणि एव्हरी वन व्हॅल्यू हॅज, म्हणजे प्रत्येकाला व्हॅल्यू 1 आहे. ही आपण छानपैकी जेव्हा ऍक्टिव्ह करून घेतो आणि जेव्हा सर्व मुलं छानपैकी मजेशीर करतात तेव्हा तुम्हालाही लक्षात येतं की मुलांना गमतीशीर शिकायला सुरुवात होते आणि गमतीशीर मुलं करतात आणि ते इंटरेस्ट पण घेतात, कारण त्यांना असं काहीतरी नवीन एक टूल एज्युकेशन मध्ये हवं असतं मुलांना की दे आर द, म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतात मुलं. लहान लहान लेकरांना आता जे काही नर्सरीत असतील, पहिलीत असेल, त्यांना एक छोटासा नोटबुकची गरज असते, त्यांना टीचरची हेल्पची गरज असते, त्यांना फिगरची गरज असते, त्यांना स्वतः मोटिवेटर एक लागतो, टीचर म्हणून एक त्यांना ट्रेनर लागतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण एक छोटंसं एक बुक पण बनवलेलं आहे, लेवल 0 ज्युनियर साठी म्हणतो मी, की जे आपण मुलांना दुसरीपर्यंत किंवा पहिलीपर्यंतच्या मुलांना देऊ शकतो. अदरवाईज मी नेहमी असा एक सर्वांना विनंती करत असतो, सर्व टीचरांना, की दुसरी नंतरची मुलं ज्यांना लेवल 0 सिनियर शिकवायची त्या मुलांना सरळ नोटबुकवर शिकवा. त्यांना बिट्स ड्रॉ करायला शिकवा, त्यांच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करायला शिका, व्हॅल्यूज वरून त्यांना बिट्स ड्रॉ करायला शिका. आणि आपल्याकडे नंतरचा पुढचा पार्ट असतो की त्यांना प्रॅक्टिस करायची असेल, खूप सारी प्रॅक्टिस लागणार आहे, तर त्या प्रॅक्टिससाठी त्यांना ॲपमध्ये खूप साऱ्या कॅल्क्युलेशन हजारो पेपर सोडवता येतील याच्यासाठी एक ॲप असतं आपल्या मोबाईलमध्ये. पालकांना सांगायचं रोज यांना 10 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या, एक प्रॅक्टिस पेपर सोडवला, स्कोअर बघितला की हे करून घ्या. ते पण अवेलेबल आहे. त्याच्यासाठी टीचरने पण प्रॅक्टिस केली पाहिजे. जशा या बाकीच्या ताई आहेत, अश्विनी ताई आहेत, त्याच्यानंतर मला वाटेल इथं कोण कोण दिसत आहेत आता मला, श्वेता ताई आहेत. यांना पण स्वतः पहिले स्टुडंट म्हणून यांनी प्रॅक्टिस करून बघितली त्या ॲपमध्ये. खूप सारं त्यांनी ॲप केल्यानंतर त्यांना टीचरचा कोड दिला की म्हणजे त्यांना स्टुडंटला ऍड करता येतं. ही सर्व्हिस फॅसिलिटीज आपल्याकडे आहे. इयर एंडिंगला आपल्या कॉम्पिटिशन होतात, हे सर्व का सांगतोय की कसं स्ट्रक्चर काम कसं करतं. पण आता तुमच्यासाठी टास्क मी दिला होता की 8 दिवसाचे लेक्चर तुम्ही बघणं, ते शिकणं आणि ते तुम्हाला आलं पाहिजे. आणि ते तुम्हाला येतंय की नाही, आणि जर येत असेल तर पुढे मूव्ह व्हायचंय आपल्याला. तुम्हाला जर डाऊट असेल, पहिले मला डाऊट म्हणजे काय, तर पहिले तुम्हाला येतं की नाही ते मी चेक करण्यासाठी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ऑन द राईट हँड. राईट हँड मला दिसला पाहिजे सर्वांचा. ओके प्लीज एव्हरी वन. ओके. ओके, थोडासा कॉन्फिडन्सली बसा. जसा मी जेवढ्या गरज आहे तशा मापात जसं बसलोय कॅमेऱ्यात तसं व्यवस्थित बसा. ओके. किरण ताई थोडासा तुमचा अँगल सेट करा थोडासा. बाकीच्या सर्व ताई बऱ्यापैकी व्यवस्थित बसलेल्या आहेत. रंजना ताईंचा मोबाईल आडवा नाहीये, ठीक आहे. ओके, काय हरकत नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 3 -2 +1 +5 आन्सर इज 7. ओके. 7. वंडरफुल. सेट द झिरो. सेट द झिरो. 9 -7 +6 -7 -3 +6 +2 -6 आन्सर इज 1. 1. 1. वंडरफुल. मला दिसतंय ना, नो डाऊट. आन्सर इज द 1. वंडरफुल. म्हणजे मला ज्या ज्या ताईंना इथं कॅल्क्युलेशन करताना दिसत आहेत त्या ताईं, आता सोनाली लबळे ताई, काय तुमचं ते असं काय, मला समजलं नाही. माईक ऑन करा. माईक ऑन करा. तुमच्याशी आधी बोलणं राहून गेलं होतं माझं. सर आवाज येतोय का आता? आता येतोय. माझा येतोय का तुम्हाला हो आवाज? सॉरी सर ऍक्च्युली हो तुमचा येतोय, नेटवर्कचा थोडा इश्यू होता, मी बाहेर आलीये. बर बर. आता येतोय आवाज. तुम्ही कुठून आहेत, कुठल्या सिटीमधून आहेत मला ते सांगा. सर मी अहिल्यानगर मधून आहे सर. बर. तुम्हाला मी 9 हं. दिवसाचे व्हिडिओ पाठवले होते, हो हो पाठवले होते. बघितले 50 वेळा. प्रत्येक व्हिडिओ बघितले 50 वेळा बघितले. बघितला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 50 वेळा नाही पण 2-3 वेळा बघितलंय मी. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द हो सर. कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन असं असतं का? असं असतं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हा. नाही ओके.
29 minus 22 minus 6 plus 60 minus 11 plus 49. Answer is 99. 99. 99. ओके. मी जस्ट चेक करत होतो की येतंय त्यांना. मला जरा डाऊट होता त्यांचा त्या ॲक्शनवरून. आणि जेव्हा नॉर्मल असतं तेव्हा नॉर्मल तुमचं क्लोज असलं पाहिजे. म्हणजे दिस इज अ झिरो. दिस रेस्ट म्हणजे रेस्ट केला आपण. अबॅकस टूलला रेस्ट केला, झिरो केला, सेट द झिरो. सेट द झिरो म्हटलं की असं झाला पाहिजे. ओके ना, सेट द झिरो म्हटलं की असं झालं पाहिजे. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 38 plus 61 minus 24 plus 11 minus 66 plus 8 minus 25 plus 21 plus 55 minus 77 plus 35 minus 16 16 minus 16. plus 78 8. काय हरकत नाही. मीनाक्षीताई, तुमच्या मध्ये काहीतरी स्ट्रोक चुकला होता म्हणून तुम्ही जरा एखादा मी जस्ट बघत होतो की तुम्ही लॉंग किती कॅरी करतायत. बट यू कॅन गुड ट्राय, नो डाऊट. सो वंडरफुल, आय एम व्हेरी हॅपी. वंडरफुल. चलो रिलॅक्स. सेट द झिरो. सेट द झिरो. इकडे लक्षात द्या सर्वजण आता. म्हणजे मला सांगायचा अर्थ असा होता की तुम्हाला येतंय की नाही हे मला चेक करण्यासाठी मी खास आजचा जो काही आपल्याला क्लास कॉल केला होता आपण, हा उद्देश असा होता की तुम्हाला शिकायची इच्छा आहे, तुम्ही मेसेज केले, मी माझ्याकडनं तुम्हाला जे काही पाठवायचं ते पाठवलं, म्हणजे तुम्हाला येतंय की नाही इकडे लक्ष द्या. जर आता तुम्हाला येत असेल तर फायनल स्टेपकडे आपण जाऊया. मला माहित नाही मी त्या व्हिडिओमधून काय समजून सांगितलं, काय नाही समजून सांगितलं, तो व्हिडिओ कुठपर्यंत होता मला माहित नाही. एक आता सोनालीताई बंद करून ठेवा. कदाचित आपली मीटिंग पुन्हा परत थांबली तर पुन्हा परत आपण जॉईन करू. इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये मी मयुरीताईंशी काय वाटलं तर मी सेपरेटली बोलेल, पण आता पहिले जे कॉमन प्लॅटफॉर्मवर आहे ते कॉमन प्लॅटफॉर्मवर बोलतो. इकडे लक्षात द्या सर्वजण. आता अ, आधीच्या 12 ताई आहेत. आता ज्या काही 2, 3, 4, 5 ताई ज्या काही ऍड होतील यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. आता मला तुमच्यासाठी चॅलेंज असं होतं की तुम्हाला सेल्फ लर्नर म्हणून बनावं लागेल. उद्यापासूनचा पण क्लास जर तुम्ही उद्यापासून जर ठरवलं की बाबा मला ब्रेन ट्रेनचं मेंबर बनून मला सभासदत्व घेऊन मला पुढची ट्रेनिंग कंटिन्यू सुरू करायची आहे. मला अबॅकस टीचर म्हणून मला पुढच्या येणाऱ्या रविवारी किंवा 1 ऑगस्टला मला 20-25 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन घेऊन मला क्लास सुरू करायचा आहे. किंवा आपण पुढच्या 1 ऑगस्टला वेदिक मॅथचं टीचर ट्रेनिंग आपण सुरू करतोय. म्हणजे मे बी पुढच्या संडे पासून, पुढच्या माझ्या सेकंड शिफ्टच्या नंतरच्या मी पण थोडासा प्लान करतोय की थोडं वेट अँड वॉचमध्ये. कारण मला पण माझ्या वर्किंग लाईफमधलं माझं लाईफ बॅलन्स करून मला थोडंसं नियोजन करायचं असतं, म्हणून थोडंसं कधी कधी लेट होतो. पण ठरलेल्या वेळेत आपण सर्व करू. कंप्लीट ट्रेनिंग होईल. आणि आत्ता ज्या काही 12-13 ताई होत्या त्यांचं लेवल 4चं ट्रेनिंग म्हणजे त्यांची एक्झाम पण झाली, त्यांचं सबमिशन पण झालं. त्याच्यात कोणी सबमिट केलं नाही केलं ते मला मला चेक करायचं आहे अजून. पण एक जस्ट मला जो काही डाटा अवेलेबल झाला आहे त्यातलं कोणी बाकी असेल तर मी त्यांना पण एक रिमाइंडर देईल.
त्याच्यानंतर येत्या टीचर्स डेला म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत आपला सर्टिफिकेशन प्रोग्राम होईल, सर्टिफिकेशन तुम्हाला प्रदान होईल, ते पण मी प्रोसेस सांगेल. त्यात मग तुमच्यामधून जे काही 2-3 ताईंना जर वाटलं की ट्रस्ट झाला असेल किंवा मला जमत असेल की बाबा मी हे करू शकतो, कारण आपण या मोडमध्ये आल्यानंतरच पुढे मूव्ह होतो की मी हे करू शकतो, मला जमतंय, मी वेळ देऊ शकते आणि मला खरोखर क्लास सुरू करून माझं फॅमिलीमध्ये मला फायनान्शियल मला इन्कम वाढवायचं आहे, मला 2 पैसे माझ्या परिवारासाठी जनरेट करायचे आहेत. आणि त्याबरोबर आपल्याला एज्युकेशन म्हटलं की हे सोशल काम असतं, राष्ट्र निर्माणाचं काम असतं. ह्या जाणीवेतून, कारण मी समाजाचं देणं लागतो. मी समाजात म्हणजे एखाद्या पालकाकडनं जर मी 2,000 रुपये फीस घेतली तर मला 20,000 देण्याचं मी लागतो. पहिले माझी मानसिकता ही, पहिले माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा आपण समाजाकडनं एखाद्या पालकाकडनं 2,000 रुपये घेतो तर त्यांना रिटर्न 20,000चं जात आहे का, त्यांचं एवढं समाधान मी करू शकते का, ही आपली मानसिकता असली पाहिजे, हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे पहिलं. या जाणीवेतून आपण जर करत असू, कारण मी जर एखाद्या फायनान्शियल एखाद्या प्रायव्हेट इंटरनॅशनल कंपनीत किंवा मी एखाद्या ठिकाणी मी नोकरी करत असेल, तर जेव्हा मला कोणी जर 1,00,000 रुपये मला पे करत असेल तर निश्चित ते माझ्याकडनं 5,00,000चं काम करून घेतात. हे फायनान्शियल इन्स्टिट्यूट मधला अप्रोच असतो. जर मला कोणी 1,000 रुपये माझा मेहनता देत असेल तर तेव्हा 10,000चं काम त्यांनी करून घेतलेलं असतं. हा फायनान्शियल एक अप्रोच असतो प्रायव्हेट, एक वेल म्हणतात ना त्याला, प्रोफेशनल ऑर्गनायझेशनचा. हाच जर हे राष्ट्र, या राष्ट्रातली जनता जर बुद्धीने, म्हणजे जे काय असेल, माइंड अँड बॉडी, या दोघं सशक्त बनवायचे असतील तर आजचा जो शिक्षक आहे तोच या देशाला महासत्ता बनवू शकतो. तो बुद्धीने आणि शरीराने सशक्त बनवू शकतो, ही ब्रेन ट्रेंडिंग धारणा आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की जेव्हा आपण 2,000 रुपये सोनालीताई एखाद्या पालकाचे घेतो, पालकांकडनं फीज घेतो, त्याने, मी म्हणतो, असा एक रेपो तयार झाला पाहिजे, असा एक रिलेशन बिल्ड झाला पाहिजे की त्याने म्हणताना म्हटलं पाहिजे की मॅडम तुम्ही फीस फारच कमी घेता हो, एक काम करा, तुम्ही 2,000 रुपये घेतात ना, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला 3,000 रुपये देतो. त्या दिवशी म्हणायचं की यस, आय एम द बेस्ट टीचर, मी माझ्या फील्डमधले बेस्ट टीचर आहे. जेव्हा तुम्ही पालकांना म्हणाल, त्यांना त्यांच्या माग, आणि जर एखाद्याची द्यायची वृत्तीच नसेल तर कर्मधर्म त्याच्याकडे, आपलं काहीच नुकसान होत नाही श्वेताताई. परत एकदा सांगतो, कर्मसिद्धांत असतो या जगामध्ये, सर्व काम कर्मसिद्धांत करत असतो. म्हणजे थोडक्यात मी कधी कधी मी विनोदाचा भाग म्हणून मित्रांशी गप्पा तर मी असं बरं म्हणत असतो की फॉर एक्झाम्पल, मला एखाद्याने हेल्प दिली आणि मी धुळ्याहून द्वारकेला आलो, नाशिकला आलो, मी 0 पैशांमध्ये आलो, आणि रात्री त्याने 2 वाजता सोडलं आणि तिथं रिक्षावाला म्हणतो आता सातपूरला जायचं असेल तर बाबा 1,000 रुपये लागतील किंवा 500 रुपये लागतील. हा कर्मसिद्धांताचा भाग आहे. म्हणजे मी नाशिकहून किंवा मी धुळ्याहून नाशिकपर्यंत फ्रीमध्ये आलो, मला कोणीतरी माझ्यावर मेहरबानी केली, पण त्याने रात्री 2ला सोडलं, आणि रात्री 2ला रिक्षावाला म्हणतोय आता जर सातपूरला घरी जायचं असेल बाबा 1,000 रुपये लागतील. तर बिकॉज ऑफ द कर्मसिद्धांत, अर्थचक्र हे आज माझ्याकडे ते उद्या कोणाकडे तरी जाणार आहे, म्हणून हे अर्थचक्रावर कधीच आपण आपलं यशस्वीता बघायची नाही. बट पीपल व्हॉट से, लोक काय म्हणतायत आपल्याबद्दल, लोकांची धारणा काय आपल्याबद्दल आहेत, कारण आपण या जगाला शहाणं करण्यासाठी आपला जन्म, कारण आपण जो वसा घेतोय शिक्षकांचा, तो एक पवित्र वसा आहे. आणि म्हणून आपण जेव्हा फीज घेतो किंवा फीज आकारतो तर त्यात आपलं समाधान तर झालंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर पालकांचं 10 पटीने झालं पाहिजे, असं माझं नेहमीचं म्हणणं असतं. आणि त्या लेवलचं आपल्या अप्रोचमधून ऍप्लिकेशन झाले पाहिजे. विद्यार्थी आहेत ते नटखट असतील, विद्यार्थी आहेत ते रोज अभ्यास करणार नाही, पालक आहे ते अजिबात लक्ष देणार नाही, पण आपलं काम आहे, मी शहाणा आहे तर साऱ्या जगाला शहाणं करून सोडायचं, हा आपला असा वसा असला पाहिजे. आणि हे तुम्हाला जर ॲग्री असेल, जर तुम्हाला या अप्रोचने काम करायचं असेल, तो गो हेड. पुढे मला माहित नाही मी तुम्हाला ज्या व्हिडिओज दिले त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस सांगितली होती का नाही सांगितली होती, किंवा कोणीतरी मला सांगेल की येस आय नो, मी समजून घेतलेली आहे असं. कोणी बघितलं असेल, ऐकलं असेल तर, नाही तर मी पुढे जातो. मला माहिती आहे तुम्हाला अबॅकस तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शिकलात, मला वाटलं तर मी पुन्हा परत 15-20 मिनिटात पुन्हा परत ते सर्व तुमच्याकडनं रिकॉल करून घेईल. बट लेवल 0 ज्युनियरमध्ये
युनिट रॉड, लेफ्ट रॉड याच्यामध्ये विदाउट फॉर्म्युला कॅल्क्युलेशन. आणि मुलांना बीट आयडेंटिफाय करता येतं, व्हिज्युअलाइज करता येणं आणि नंबर्स वरून बीट ड्रॉ करणं आणि बीट वरून नंबर त्याला आयडेंटिफाय करणं, कोडिंग डिकोडिंग हा पार्ट लेवल 0चा करता आला पाहिजे. आणि मिरॅकल असा असतो की तुम्ही जर टास्क घेतला तर 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत 4 क्लासेस जरी तुम्ही घेतले तरी 15 ऑगस्टला तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करू शकतात एखाद्या स्कूल्समध्ये किंवा मॅनेजमेंटला की तुमचे स्टुडंट किती फास्ट कॅल्क्युलेशन करतायत विदाउट पेन पेपर. त्याच्यामध्ये अजून एक पार्ट राहून गेला, ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला पॉसिबिलिटीजवर चांगलं छान काम करता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मोर प्रॅक्टिस कराल तेव्हा तेव्हा एक्सलन्स येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जे तुम्हाला विचारतोय की 62, मी तुम्हाला सांगितलं 62, सो मी नेक्स्ट काय बोलू, हा प्रश्न निश्चित आहे. तुम्ही नवीन आहात तर प्रश्न